डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे। यामुळे कोल्हापूर शहरातील सकल भागामध्ये पाणी साचलं आहे। आपण सध्या माझ्या मागे पाठीमागे पाहू शकतोय, हे आहे कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील गांधी मैदान। या गांधी मैदानात देखील जवळपास 5 फूट पाणी साचलेलं आहे। वारंवार इथल्या लोकांकडून तक्रार करून देखील या मैदानाचं जे पाणी निचराही होत नाही। दरवर्षीच या समस्येला या भागातील नागरिकांना सामोरं जावे लागत आहे। 2 दिवसापूर्वीच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाणी निचरा करण्यासाठीचा प्रयत्न केला होता, पाणी काढण्याचा प्रयत्न केला होता, तरी देखील या मैदानातील पाणी जे आहे हे अद्यापही उतरलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। याच मैदानासाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी 5 कोटी निधी मंजूर करून या मैदानात येणारे पाणी वळवण्यासाठी बाहेरून नाला काढण्याचा प्रयत्न केला होता, तरी देखील ते काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने ते काम अजूनही अपूर्ण असल्याने यावर्षी हे काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे पाहू शकता आपण या गांधी मैदानामध्ये जे सध्या पाहू शकता, या गांधी मैदानात तळ्याचे स्वरूपे आलेले आहे। या ठिकाणी काही बघितलं तर बदकं जी आहेत ती मुक्त विहार करताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे एकंदरीतच हा जो दरवर्षी उद्भवणारा जो हा पाण्याचा प्रश्न आहे, हा कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी येथील नागरिक कायमस्वरूपी प्रशासनाकडे या संदर्भात मागणी करत असं निवेदन देत असतात। पण अद्यापही या गांधी मैदानाचा जो पाणी साचण्याचा प्रश्न आहे तो अद्यापही सुटलेला नाही। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढून ही पाणी निचरा करण्यासाठी ठोस पावले उचलले पाहिजेत। लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर।